102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ग्रामायण. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. ग्रामायण या आपल्या खास कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मैंने 2015-16 से ऑयल पाम की खेती की है और इससे पर्यावरण को कुछ नुकसान है ही नहीं. और इनका जो पेड़ पौधा होता है, इनसे हम मल्चिंग भी यूज करते हैं और इनका यूज से हम काफ़ी सारा ज़मीन में नमी लेते हैं. और इनके अंदर इंटरक्रॉप जो है, जो कपास वगैरह लगाते हैं तो हम डबल गुनाई लेते हैं और अच्छा रहता है. ऑयल पाम का खेती में दान और गन्ने से कम पानी लगता है. इसमें गवर्नमेंट का तरफ से ड्रिप सिंचाई के लिए पैसा भी दिया जाता है. ऑयल पाम का खेती के लिए मुझे सरकार ने पौधे सीडलिंग देते हैं. वो जब बड़ा हो जाता है, जो फल जो देता है, हर महीने सरकार उसी फल खरीदने के लिए एक रेट बना कर देते हैं. वही रेट पे कंपनी खरीद लेते हैं. मैं काट के इकट्ठा कर देता हूँ, कंपनी उठा के लिए जाते हैं. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार या कार्यक्रमाचा भाग 2. विषय आहे शेती. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत, कृषी संशोधन केंद्र यवतमाळ. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार मॅडम, बोला. विषय आहे ना? हो, शेती विषय आहे. सुरुवातीला आपलं नाव सांगा. बाबाराव आंबेकर, नखेगाव. बाबाराव आंबेकर. हो. कोणतं गाव म्हणालेत? नखेगाव. नखेगाव कुठे येते हे? दारव्याजवळ. दारव्याजवळ. हो. बर. बाबारावजी, आज आपल्याला शेतीविषयकच प्रश्न विचारायचे आहेत, विचारा. हो मॅडम, आमच्या गावात सध्या कपाशी मधला जो ग्लायसिल व्हीटी हा प्रकार आहे, बर, त्याची लागवड फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच्यावर ग्लायसिल हे तणनाशक 3-4 फवारे देत आहेत लोक. बर. तर मला या तज्ञांकडून जाणून घ्यायचं होतं की याचे संभाव्य परिणाम मानव आणि जमिनी याच्यावर काय होतील. अच्छा, म्हणजे संभाव्य काय परिणाम होतील, इतकी जास्त प्रमाणात फवारणी होत आहे त्यामुळे. हो,
बरं बरं. तर ठीक आहे बाबारावजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ प्राध्यापक राऊत सर. ऐका त्यांच्याकडनं. बरं. नमस्कार बाबाराव भाऊ. नमस्कार सर. तुमच्या गावात म्हणजे ते STBT म्हणते ते लावली आहे का? हे म्हणजे बीटीचा जो ग्लायसेट प्रकार आहे हो त्याच्यावर बा तणनाशक फवारल्याने काही फरक नाही पडत असं जे म्हणते ते लावली आहे का? हां बाबाराव भाऊ. हा. आता कसं आहे ती लागवड करण्यास काही आपलं म्हणजे सध्या परवानगी नाही आहे. हो. शासनाची परवानगी नाही आणि ती मला वाटते कृषी केंद्रातून सुद्धा तुम्हाला बिलावर तर काही विकत भेटतच नसेल. नाही. हां ते कसं आहे ती म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्याच मनाने केलेली लागवड आहे आणि त्याच्यामध्ये कसं ग्लायसेल फवारून नाही बरोबर आहे. पण ते कसं आहे ग्लायसेल फवारणी कम होऊ नये बा, कारण ग्लायसेलचा जो अंश आहे तो जमिनीमध्ये जाऊन भविष्यामध्ये त्याचा रासायनिक घटकामुळे याच्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहे ते त्याच्यामध्ये मग पुष्कळ फरक पडतो. कॅन्सर वगैरेपर्यंत किंवा विविध त्वचेचे आजार हे ते वगैरे होऊ शकतात. त्याच्यावर अजून कसं एकदम पूर्णपणे रिसर्च झालेलं नाही आहे आणि जास्त प्रमाणात तर वापरायलाच नाही पाहिजे. कारण कोणते रासायनिक घटक असो तो योग्य प्रमाणातच वापरायला पाहिजे, कारण त्याचं विघटन होत नाही आणि ते जमिनीमध्ये पाण्याद्वारे आपल्या पिण्याच्या म्हणजे जे स्रोत आहे त्याला पण हे करू शकतात, दूषित करू शकतात. अशा परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळं आपण ते रासायनिक ते ग्लायसेल फवारणे योग्यच नाही आहे, पण आता त्याला आपल्याकडे काही नियंत्रण नाही आहे त्याचं म्हणजे हो. तर ते कसं ते तर आता त्याला शासनाने परवानगी दिली नाही तरी लावतात. हा आता आपला म्हणजे कसं तो शेतकऱ्यांचा विषय येऊन जातो, त्यांना काय पडतं, पण ते योग्य नाही आहे. कारण ग्लायसेलमध्ये ते जे विषारी घटक आहेत त्यांचा अभ्यास अजून पूर्ण व्हायचा आहे आणि त्याच्यामुळे त्या बीटीला सध्या तरी शासकीय स्तरावर परवानगी देण्यात आलेली नाही आहे. हो तर असं आहे एकंदरीत. हो मॅडम, दुसरा प्रश्न आहे याच बाबतीत जोडून एक. बोल ना. गेल्या वर्षी कांदा पिकात गोल हे तणनाशक वापरलं आम्ही. बरं. त्याचे 2 फवारे दिले होते. बरं. त्याच्यानंतर कांदा काढलेल्या ठिकाणी भरपूर प्रमाणात शेणखत घातलं. बर. पण आज त्या जमिनीतनी गांडूळ अजिबात दिसत नाही. तर आता ते कसं आहे रसायनाचा काही ना काही परिणाम हा त्या शेतीवर म्हणा किंवा त्याच्यात असणाऱ्या सूक्ष्मजीवावर गांडुळावर होणारच आहेत. त्याच्यामुळे त्याचं प्रमाण आणि योग्य प्रकारे वापर करणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे शक्यतो हा कसा आहे जे रासायनिक आहे ना की जसं तणनाशक आहे हा शेवटचा पर्याय म्हणून आपण वापरायला पाहिजे. किंवा आता तुमचे काय म्हणू मशागतीचे कामं होऊन नाही राहिले, आंतरमशागत होऊन नाही राहिली, डवरणी होऊन नाही राहिली, मजूर भेटून नाही राहिले, म्हणजे अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस आपण शक्यतो आता शेतकऱ्यांचं कसं अडचणी आहे, मजुरी महाग होऊन गेली, मजूर मिळत नाही, त्याच्यामुळे तो सुद्धा रसायनाकडे वळतो. पण एकंदरीत जर आपण असा विचार केला तर एकात्मिक नियंत्रण करून आपण शक्यतो पहिले आंतरमशागत, डवरणी किंवा जे आपल्या पारंपरिक हे आहे खुरपणी, निंदणी हे करूनच शक्यतो तण नियंत्रण करायला पाहिजे. आणि शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक तणनाशकाला वापरायला पाहिजे आणि ते सुद्धा योग्य प्रमाणात म्हणजे आपल्याला जेवढं रेकमेंड आहे किंवा शिफारस आहे तेवढंच वापरायला पाहिजे आणि तेच वापरायला पाहिजे. कधी कधी आपण त्या पिकामध्ये ते शिफारस नसते तरी सुद्धा वापरून घेतो, म्हणजे खाली हात करून मारून घे बा उडू नको दिवस तसं. पण ते काय होते त्याचे दुष्परिणाम हे मग आता असे तुम्ही जे म्हणता गांडुळाचं प्रमाण कमी झालं आहे किंवा काय होते त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी झालं असेल शेतीतलं तरी गांडुळाचं प्रमाण कमी होते. त्याला खायसाठी खाद्य वगैरे जे असते सेंद्रिय पदार्थ, शेणखत वगैरे समजा किंवा हिरवळीचे खत, असं आता आपलं हे सुद्धा कमी होऊन राहिलं आहे शेतातलं, त्यामुळे सुद्धा गांडुळाचं प्रमाण कमी होऊ शकते. त्याचा साईड इफेक्ट रसायनाचा होऊ शकतो ते तर आता त्याच्यामुळे होऊ शकते गांडुळाचं प्रमाण काही प्रमाणात जास्त डोस वगैरे झाल्याने कमी झालं असेल. पण त्याच्यामध्ये जर आपण नियमित शेणखताचा वापर केला किंवा हिरवळीच्या खताचा वापर केला शक्य नाही झाल्यास तर आपण त्याची सुपीकता आणि त्याचा टिकाऊपणा म्हणजे ती शाश्वत शेती करू शकतो किंवा त्याला पुढच्या पिढीपर्यंत त्या शेती चांगली राहू शकते आपली.
असं वाटते मला. तुम्हाला काय म्हणणं आहे त्याचं आता? ठीक आहे. हो, धन्यवाद. हॅलो, मिळालं बाबारावजी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर? हो मॅडम, मिळालं उत्तर. अच्छा, फोन केल्याबद्दल धन्यवाद. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, बोला, काय नाव आपलं? मी अविनाश दत्ता कुमरे तुळशीहून बोलतोय. तुळशी? हो, तालुका माहूर, जिल्हा नांदेड. अच्छा, नांदेड जिल्ह्यामध्ये ऐकायला येतं का यवतमाळ आकाशवाणी? हो ठीक आहे, ऐकू येते ना. अच्छा, छान छान. काय नाव म्हटलं, परत एकदा सांगा. अविनाश दत्ता कुमरे. अच्छा, तर अविनाशजी, आज आपल्याला शेतीविषयक प्रश्न विचारायचे आहेत, विचारा. ते तणनाशक मारलेले आहे आपल्या कापसावर. बरं. राऊंड अप. हा. ते जरा पानं असे कोकडा धरल्यासारखे झाले. अच्छा, म्हणजे कापसाची जी पानं आहे, पराठीची पानं, ती कोकडे झाल्यासारखे झालेत. हा, कोकडा म्हणजे ते असे, म्हणजे तणनाशकामुळे झालं असं म्हणायचं का तुम्हाला? हा. बरं बरं. किती मोठी झाली आहे पराठी आता? पराठी टोंगड्यापर्यंत आहे. अच्छा, टोंगळ्यापर्यंत आहे. हो. बरं, मग आता ती कोकडी झालेली पानं कशी सरळ करायची असं विचारता तुम्ही? हा, मग त्याच्यावर काही उपाययोजना आहेत का? बरं बरं, ठीक आहे. अविनाशजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ प्राध्यापक राऊत सर. ऐका त्यांच्याकडनं. नमस्कार अविनाश भाऊ. नमस्कार. कधी पेरणी केली तुम्ही कपाशीची? कपाशीची जून महिन्यामध्ये केले होते. 9 जून. हो. आणि राऊंडअप कधी फवारलं? राऊंडअप फवारून जवळजवळ 5 दिवस होत आहे. म्हणजे आता 9 जूनची फवारणी आहे तुमची. हो. आणि काय होतं राऊंडअप मध्ये, कोणता घटक होता? ते कांद्याचं म्हणते की नाही ते. हा, ते टाकलं होतं त्याच्यात. म्हणजे राऊंडअप प्लस कांद्याचं टाकलं. हा. म्हणजे त्याच्यात ग्लायसेल वगैरे होतं का राऊंडअप मध्ये? की पेंडी नव्हतं. ग्लायफोसेट होतं का? हो. नाही, पण ते ग्लायफोसेट हे त्याच्यामध्ये वापरास हेच आहे ना, शिफारसच नाही आहे किंवा आपण वापरू नाही शकत ते. त्याच्यामध्ये ते तुम्ही एक जरा तण जास्त झालं. हो, नाही बरोबर आहे. आणि पहिल्या 25-30 दिवसापर्यंतच आपण त्याच्यात तणनाशकाची फवारणी केली पाहिजे. म्हणजे आता तुमचं मला वाटतं ते जास्त दिवस झाले असतील, 2 महिन्याच्या वर झाले ना जवळपास, किंवा 2 महिने झाले. 2 महिने झाले. तेच ना. ते कसं, आता ते फवारणी जी केली त्याचा तो साईड इफेक्ट आहे, त्याचा दुष्परिणाम म्हणजे प्रभाव आहे पडलेला. आणि ते कांद्याचंही मिक्स केलं, ते थोडंफार काय म्हणे ना तुमचं ते उडलं असेल त्याच्यावर. म्हणजे आपल्याला काळजीपूर्वक हो, पण ते काय होते, काही ना काही फरक पडते. कारण ते त्याच्यामध्ये त्यावर तसं त्याच्यामध्ये ते शिफारशीतच नाही आहे की बा हे ते कांद्याचं त्याच्यामध्ये फवारा म्हणून. त्याच्यामुळे ते त्या आता पाऊस वगैरे आला का तिकडे? हो, पाऊस आहे का पाऊस? म्हणजे कधी आता त्याच्यानंतर आला का फवारल्यानंतर पाऊस? फवारल्यानंतर नाही का? नाही, पाऊस जर आला तर थोडा परिणाम त्याचा कमी होईल. तो जो त्याचे पानं कोकडे वगैरे झाले त्या फवारणीमुळे, तुम्ही राऊंडअप आणि कांद्याचं जे घेतलं म्हणता एक मिक्स करून, तर पाऊस आला तर कमी होईल. आणि शक्य असेल जमीन जर वापशावर किंवा चांगली असेल तर त्याला कोळपणी करून टाका पिकाला. कोळपणी म्हणजे आपलं डवरणी. आंतरमशागत करून टाका, जमीन भुसभुशीत करून घ्या, आणि पाऊस आला तर त्याचा इफेक्ट लवकर कमी होईल. आणि आता सध्या तर कसं आहे, एखादा तुम्ही 20-20-0 म्हणून येते, किंवा तुमचं युरियाची फवारणी घेऊन घ्या. 1% युरिया 100 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून. सध्या तर आम्ही कापसावर आता मोनोसिल आणि हुमिक ऍसिड म्हणून आहे. हो, नाही ठीक आहे ना, त्यांनी फरक पडेल. पण ते कसं झालं आहे, ते जो फरक हे झाला आहे त्याच्यावर प्रादुर्भाव किंवा त्याचा दुष्परिणाम त्या तणनाशकाचे, त्याला निघायला वेळ लागत. आणि जसा पाऊस जर आला असता तर थोडंसं लवकर ते रिकवर झालं असतं. लवकर त्याचा जो इफेक्ट आहे तो कमी होण्यासाठी मदत झाली असते आपल्याला पावसामुळे. पाऊस आल्यावर वगैरे थोडंसं कमी होईल.
सध्या तर आता त्याचा जो पडला आहे ते आपल्याला वाट पाहावं लागेल त्याला, तो काही दिवसात कमी होईल ते. पण आता याच्या पुढे काय करा, शक्यतो जे शिफारसीत आहे जसं टर्गा सुपर पायरोथॉबॅक सोडियम म्हणून वगैरे येते किंवा हिटवीड म्हणून येते, जे त्या कपाशीमध्ये शिफारसीत आहे त्यांचाच वापर करा. आणि शिफारसमध्ये जेवढं ml टाकायला सांगितलं किंवा जेवढं त्याचं प्रमाण सांगितलं आहे तेवढंच प्रमाण वापरायचं, जास्त प्रमाणही वापरायचं नाही. आणि योग्य वेळी म्हणजे जसं पहिल्या 25 ते 30 दिवसामध्येच आपण त्याची फवारणी करायची, त्याच्यानंतर करायची नाही. ते म्हणजे अशी 2 महिन्याने वगैरे जे तुम्ही आता केली ना, तर त्याचे मग काय होतात, थोडेफार दुष्परिणाम होतात. ठीक आहे. हां बोला. या कापसाला आता नीट करण्यासाठी आता कोणती फवारणी दुसरी करा? आता तर तुम्हाला एक पाऊस आल्यावरच हे होईल, तोपर्यंत युरियाची फवारणी घेऊन घ्या तुम्ही. पाऊस आल्यावर थोडं कमी होईल, 1% युरिया वगैरे घेऊन घ्या. हो हो 100 ग्रॅम. धन्यवाद सर. हो धन्यवाद. काही घाबरण्याचे काही लक्षणं नाहीत ना आता? नाही, आता किती प्रमाणात आहे ते आता होईल ते, कारण तुमचं आता तुम्ही म्हणजे जे म्हणताय की 2-3 दिवस झाले की एकदम चुरटली का, म्हणजे हे झाली का पानं वगैरे खूपच वाळून नाही राहिले ना? म्हणजे कसं वाढून नाही राहिले पानं, एका जागी आकसल्यासारखे झाले. हो आकसल्यासारखे झाले. त्याचं काय होते, आता तर ते होऊन जाईल काही दिवसाने, पण त्याचा उत्पन्नावर फरक पडतोच शेवटी. म्हणजे जे आपले बोंड लागणं किंवा ते बोंडाचे वजन वगैरे याच्यावर शेवटच्या स्टेजमध्ये फरक पडतो त्याचा. ठीक आहे, भविष्यामध्ये काळजी घ्या अशा प्रकारे, म्हणजे जे आपले शिफारसीत आहे त्याचाच वापर करा. धन्यवाद. हो धन्यवाद. हॅलो हॅलो अविनाशजी, मिळालं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर? हो मिळालं मॅडम. फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, आपण फोन इन कार्यक्रमासोबत चर्चा पण घेत आहोत आणि या चर्चेमध्ये आपण सघन कापूस लागवड व्यवस्थापन या विषयावर बोलत आहोत. तर राऊत सर, मला सांगा की सघन कापूस लागवड व्यवस्थापनामध्ये खत व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कसं करावं? तर आता जवळपास पुष्कळसे शेतकरी सघन कापूस लागवड या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा आता खतं देण्याची थोडासा विचार केला तर याच्यामध्ये सुद्धा बीटी कपाशीचा वापर होतो आणि त्याच्यामध्ये 90-45-45 नत्र स्फुरद पालाश किलो प्रति हेक्टर हा त्याचा डोज आहे किंवा त्याचं प्रमाण आहे. तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे की आपण जेव्हा खत देतो तेव्हा 3 वेळा विभागून द्यायचं. म्हणजे सघन पद्धतीमध्ये आपण 3 वेळा खत विभागून द्यायचं. बाकी वेळेस आपण काय करत होतो की पहिला डोस पेरणीच्या वेळेस आणि फक्त अर्धी नत्राची मात्रा ही 30 दिवसानंतर देत होतो. तर याच्यामध्ये सघन पद्धतीमध्ये आपण हा जो नत्र स्फुरद आणि पालाश आहे जे की आपण 90-45-45 नत्र स्फुरद पालाश किलो प्रति हेक्टर प्रमाणे देतो, ते 3 वेळा विभागून द्यायचं. ज्याच्यामध्ये आपण पहिल्या पेरणीच्या वेळेस 30% म्हणजे 1/3 1/3 नत्र संपूर्ण पालाश आणि स्फुरद आणि अर्धा पालाश हे जे आहे हे पहिल्या वेळेस द्यायचं. आणि उरलेलं मग 1/3 आहे, म्हणजे जसं 90 आहे 90पैकी 30 किलो नत्र म्हणजे जवळपास 65 किलो युरिया हा पेरणीच्या वेळेस द्यायचा. त्याच्यानंतर जवळपास 280 किलो सुपर SSP सिंगल सुपर फॉस्फेट हे पेरणीच्या वेळेस द्यायचं. आणि 45 किलो पालाशपैकी अर्धा पालाश म्हणजे जवळपास आपला तो 37-38 किलो जो MOP येईल म्युरेट ऑफ पोटॅश ते पेरणीच्या वेळेस द्यायचं. आणि त्याच्यानंतर जवळपास 40 ते 45 दिवसानंतर उर्वरित 1/3 नत्र म्हणजे 30 किलो आणि अर्धा पालाश म्हणजे जवळपास तो 37 म्युरेट ऑफ पोटॅशचा जर विचार केला सरळ खताचा तर 37 ते 38 किलो पालाश हा 45 दिवसांनी आपण नत्र व पालाश द्यायचा आहे. आणि सोबत 5 किलो झिंक सल्फेट द्यायचं. अशा प्रकारे त्याला दुसरा डोस द्यायचा. म्हणजे जो आता पुष्कळशा शेतकऱ्यांचा आता 45 ते 50 दिवसापर्यंत पराठी असेल तर ते हा दुसरा जो खताची मात्रा आहे जी की आपण देऊ शकता. आणि तिसरी जी आहे ती फुलं आणि बोंडे धरण्याच्या म्हणजे जवळपास 70 ते 75 दिवसांनी द्यायची आहे, ज्याच्यामध्ये आपला
30 किलो जो नत्र राहिलेला आहे तो 30 किलो नत्र युरियामधून जर द्यायचा असेल तर 65 किलो युरिया द्यायचा आणि त्याच्यासोबत 2 किलो बोरान आपण द्यायचं आहे. म्हणजे ते जवळपास 70 ते 75 दिवसांनी आपल्याला जमिनीमध्ये द्यायचं आहे. तर अशा प्रकारे सघन पद्धतीमध्ये आपण या 3 वेळा विभागून खताची मात्रा देत असतो. सर मला सांगा की ही जी पद्धत आहे सघन कापूस लागवड, या पद्धतीमध्ये आपण जी लागवड करतोय कापसाची ती वरंब्यावरच करतोय ना? वरंब्यावर पण करू शकतो आपण, सरी वरंबा पद्धतीमध्ये करू शकतो, कारण एकाच लाईनीमध्ये आपल्याला पेरायचं आहे. आणि जे आपण चुनी फुली पद्धत जो म्हणतो, म्हणजे दोन्ही साईडनी सऱ्या फाडून किंवा काकरं फाडून जी फुली लावत होतो तशा पद्धतीने एका साईडनी 90चे जरी सऱ्या फाडले आणि मजुराच्या साहाय्याने एखाद्या मजुराला अंदाजे 30 सेंटीमीटर किंवा 15 सेंटीमीटरची काडी करून दिली आणि त्यांनी एक एक बी असं टोकत नेलं तरी अशा पद्धतीने सुद्धा त्याची लागवड आपल्याला करता येईल. किंवा मग आता नवीन जे टोकन यंत्र आले आहे मॅन्युअली किंवा मजुराद्वारे लोटणारे, त्याच्याद्वारे सुद्धा आपण ती लागवड करू शकतो. सर तुम्ही आता जे खत व्यवस्थापन सांगितलं, हे खत या पिकाला देताना कोणत्या पद्धतीनं द्यायचं आहे, म्हणजे फेकीव पद्धतीनं की पेरीव पद्धतीने? नाही, आता कसं आहे, जर अंतर कमी आहे तर मग पेरीव पद्धतीने सुद्धा देता येईल. पण शक्यतो आपण जर त्याला जसं 30 सेंटीमीटरचं जर अंतर असेल तर रिंग पद्धतीने दिलं किंवा स्पॉट किंवा एखाद्या ठिकाणी टोकून दिलं तर ते चांगलं फायदेशीर राहू शकते. आणि जमिनीमध्ये ओलावा असताना शक्यतो द्यायचं आणि चांगल्या पद्धतीने झाकून घ्यायचं. खत दिल्यानंतर त्याला टोकन पद्धतीने दिलं किंवा रिंग पद्धतीने जरी दिलं तर त्याला 5 सेंटीमीटर दूर आणि 5 सेंटीमीटर खोल द्यायचं आणि मजुराच्या हाताने चांगलं झाकून घ्यायचं, म्हणजे उघडं राहता कामा नये. तुम्ही सुरुवातीला सांगितलं सर की विरळणी करायची, म्हणजे झाडांची विरळणी करायची, ज्यामुळे थोडीशी संख्या कमी होईल आणि आपल्याला फिरता येईल कापूस वेचताना, नाही का? मी विरळणी करायचं नाही म्हटलं, की जी आता आपली कायिक वाढ जी होते की नाही, तर सघन पद्धतीमध्ये कायिक वाढ जास्त होऊ नये म्हणून ती कायिक वाढ थांबवण्यासाठी आपण काय करत आहे की पहिल्यांदा गळफांद्या कापून घेत आहे, ज्याला मोनोपोडियल ब्रँचेस म्हणतात, ज्या बुडापाशी येतात त्याला फुलांची किंवा यांची फळ म्हणजे बोंड लागत नाही. मग ज्या उरलेल्या ज्या फळफांद्या असतात ज्याला सिम्पोडियल ब्रँचेस म्हणतात त्यांची संख्या वाढते आणि आपण काय करत आहे की 80 दिवसानंतर म्हणजे 75-80 दिवसानंतर जेव्हा झाडाची उंची जवळपास 1 मीटर होते तेव्हा त्याचा शेंडा खुडत आहे, शेंडा कापून टाकत आहे. शेंडा कापल्यामुळे काय होईल की त्याची वाढ थांबते आणि त्याच्या ज्या ब्रँचेस आहे फळफांद्या ह्या बाजूला वाढतात आणि तसंच जो अन्नद्रव्याचा ह्या पुरवठा आहे तो सुद्धा त्यांना जास्त होतो. तर अशा प्रकारे आपण त्याला ही मॅन्युअल किंवा मजुराच्या साहाय्याने आपण तशी प्रॅक्टिस करत आहे. अच्छा, म्हणजे खुडणी करतोय त्याची? खुडणी करतायत, म्हणजे त्याची नुसती सरळ सरळ न वाढता त्याला ब्रँचेस व्हावं यासाठी आपण त्याची वाढ थांबवत आहे. अच्छा, म्हणजे शाखीय वाढ झाली पाहिजे. शाखीय वाढ झाली पाहिजे, सरळ वाढ कमी झाली पाहिजे. नक्कीच सर. किंवा मग त्याच्यामध्ये आपण रसायनाचा सुद्धा वापर करतो, ज्याला मॅपिक्वेट क्लोराईड म्हणून आहे, ते सुद्धा वापर करतो. पण ते वापरताना जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यक आहे आणि आपली शाखीय वाढ कशी आहे आणि उंची किती वाढत आहे हे सुद्धा पाहून आपण त्याच्या प्रमाणात त्याची फवारणी घेतली पाहिजे. नक्कीच सर. तर सर आज आपण इथे आलात आणि फोन इन कार्यक्रम या कार्यक्रमासोबतच आमच्याशी सघन कापूस लागवड व्यवस्थापन या विषयावर चर्चा केली, त्याबद्दल मी आकाशवाणी तर्फे आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांकडून आपले आभार मानते आणि निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मॅम. नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार या कार्यक्रमाचा भाग 2 ऐकलात. विषय होता शेती. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ होते सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत, कृषी संशोधन केंद्र यवतमाळ. कार्यक्रमाला निवेदन आणि निर्मिती सहाय्य लाभलं होतं भावना कांबळे यांचं. ये जो हरे भरे पेड़ और उन पर लगे गुच्छेदार फल दिखाई दे रहे हैं, ये वास्तव में हमारे किसान भाइयों के आर्थिक और सामाजिक जीवन में सुख समृद्धि के रंग भरने की क्षमता रखते हैं.
ऑयल पाम की खेती से किसान सामान्य फसलों की तुलना में कम लागत एवं मेहनत से अधिक आय प्राप्त कर सकते हैं। इसके माध्यम से किसान खाद्य तेलों का उत्पादन बढ़ाकर देश के विकास में अपनी भागीदारी सुनिश्चित कर सकते हैं। लेकिन ये सब कैसे संभव है, आज इसी के बारे में बताएंगे अपने किसानों को। ऑयल पाम एक बहुमुखी तेल है जिसके कई अलग अलग गुण और कार्य हैं जो इसे बेहद उपयोगी और व्यापक रूप से इस्तेमाल किया जाने वाला बनाते हैं। ऑयल पाम के फल से सबसे अधिक तेल प्राप्त होता है। प्रति हेक्टेयर 20 से 25 टन फलों की उपज देने वाले इसके पेड़ परिपक्व होने के बाद लगभग 30 साल तक फल देते रहते हैं। यही नहीं, इन पेड़ों के बीच अंतर्वर्ती फसलें उगाकर किसान दोहरी आय भी प्राप्त कर सकते हैं। इसके अतिरिक्त सरकार की ओर से भी इसकी खेती के लिए काफी सहायता उपलब्ध करवाई जाती है। भारत सरकार की ओर से 2021-22 में खाद्य तेलों पर राष्ट्रीय खाद्य तेल मिशन, तेल पाम नेशनल मिशन ऑन एडिबल ऑयल्स, ऑयल पाम NMEO-OP की शुरुआत की गई। इसके अंतर्गत किसानों को ऑयल पाम की पौध सामग्री, अंतर्वर्ती खेती एवं रखरखाव, ड्रिप सिंचाई, डीजल, बिजली, सोलर पंप सेट, बोरवेल, फल कटाई उपकरणों एवं पुराने पौधों की पुनः रोपाई के लिए सब्सिडी प्रदान की जाती है। इस मिशन के अंतर्गत किसानों को 1 से 5 लाख तक की राशि प्रति हेक्टेयर की वित्तीय सहायता उपलब्ध कराई जाती है। सरकार द्वारा ऑयल पाम की पौध सामग्री के लिए 20 से 29 हज़ार रुपये प्रति हेक्टेयर की सहायता मिलती है। इसके अलावा भी सरकार पहले 4 साल तक 42,000 रुपये प्रति हेक्टेयर की सहायता अंतर्वर्ती फसल एवं रखरखाव के लिए भी मुहैया कराती है। इस मिशन के अंतर्गत ड्रिप सिंचाई के लिए 30,000 रुपये प्रति हेक्टेयर की सहायता अतिरिक्त दिया जाता है। साथ ही किसानों के लिए फसल कटाई मशीन और ट्रैक्टर ट्रॉली की खरीद के लिए भी सहायता का प्रावधान है। कुछ किसानों के मन में ये शंका है कि ऑयल पाम के पेड़ों की सिंचाई के लिए अधिक मात्रा में पानी की आवश्यकता होती है। ये पर्यावरण के लिए ठीक नहीं है। कुछ ये भी कहते हैं कि ये धरती के उपजाऊपन के लिए भी हानिकारक हैं। किंतु जिन किसानों को ऑयल पाम की खेती से आज लाखों रुपए की वार्षिक आय प्राप्त हो रही है, उनका कहना है कि ये सारे संचय निराधार हैं। ऑयल पाम का खेती में धान और गन्ने से कम पानी लगता है। इसमें गवर्नमेंट का तरफ से ड्रिप सिंचाई के लिए पैसा भी दिया जाता है। मैंने 2015-16 से ऑयल पाम की खेती की है और इससे पर्यावरण को कुछ नुकसान है ही नहीं। और इनका जो पेड़ पौधा होता है, इनसे हम मल्चिंग भी यूज करते हैं और इनका यूज से हम काफ़ी सारा ज़मीन में नमी लेते हैं। और इनके अंदर इंटरक्रॉप जो है, जो कपास वगैरह लगाते हैं तो हम डबल गुण आय लेते हैं और अच्छा रहता है। ऑयल पाम की खेती के लिए मुझे सरकार ने पौधे सीडलिंग देते हैं। वो जब बड़ा हो जाता है, जो फल जो देता है, हर महीने सरकार उसी फल खरीदने के लिए एक रेट बना के देते हैं। वही रेट पे कंपनी खरीद लेते हैं। मैं काट के इकट्ठा कर देता हूँ, कंपनी उठा के लिए जाते हैं। ऑयल पाम के लिए सरकार उत्पादों की तत्काल खरीद करती है। साथ ही सरकार एक वायबिलिटी मूल्य भी घोषित करती है ताकि यदि भाव अचानक गिर जाए तो उस अंतर का भुगतान सरकार किसानों को करती है। सच तो ये है कि ऑयल पाम की खेती हमारे किसानों को और अधिक समृद्ध और ग्रामीण अर्थव्यवस्था को और अधिक सशक्त बना रही है। आप भी इसकी खेती और सरकारी सहायता का लाभ उठाएं और अपनी आर्थिक स्थिति को बेहतर बनाएं। हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए। फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए, कोई डर नहीं। अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए, कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। तर मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार.